गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली होती रक्ताभिसरण संस्था. त्यामध्ये आपण बघितलं आहे हृदय, त्याची संरचना व कार्य, तसेच रक्तवाहिन्या, त्यांची संरचना व कार्य. हृदय जे आहे ते हृदयाची कार्य आपण बघितले आहेत. हृदय काय करतं तर शरीराच्या सर्व अवयवांमार्फत शुद्ध रक्ताचा पुरवठा करतं. त्यानंतर आपण बघितल्या रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या एकूण 3 प्रकारच्या असतात: धमन्या, शिरा व केशवाहिन्या. धमन्या काय करतात तर हृदयापासून शरीराच्या प्रत्येक भागाकडे रक्त पोहोचवतात. तसेच शिरा शरीराच्या अवयवांकडून हृदयाकडे रक्त पुरवठा करतात. आणि ह्या ज्या केशवाहिन्या असतात ह्या काय करतात, ज्या शरीराच्या रक्तामध्ये ज्या पेशी उपलब्ध असतात त्या पेशींमध्ये पदार्थाची देवाणघेवाण करण्याचे काम करतात. आता रक्ताभिसरण संस्थेतला तिसरा आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे रक्त, ब्लड. तर आपल्या शरीरामध्ये रक्त असतं, सगळ्यांनाच माहिती आहे. तर रक्त हे एक लाल रंगाचा प्रवाही पदार्थ असतो. बघा, प्रत्येक अगदी मानव असू द्या, माणूस असू द्या किंवा जनावर असू द्या, प्रत्येकाच्या शरीरातलं जे रक्त असतं तर ते लाल रंगाचं असतं. रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा कलर हा लाल भडक असतो. ज्यांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो त्यांच्या रक्ताचा रंग हा एकदम लाल असतो, डार्क रेड कलर असतो. तसेच त्या रक्ताची चव ही खारट असते. आणि त्याचा जो pH म्हणजे जो सामू असतो रक्ताचा तो 7.4 असतो. 7.4 म्हणजे ते ॲसिडिक, ते आम्लधर्मी सुद्धा नसतं आणि आम्लारी धर्मी सुद्धा नसतं. दोन्हींच्या मध्ये म्हणजे न्यूट्रल, त्याचा उदासीन असं हे द्रावण असल्यामुळे रक्ताचा जो pH किंवा सामू आहे तो किती आहे, 7.4. त्यानंतर तसेच रक्त हे 2 प्रमुख घटकांनी बनलेलं असतं. तर रक्तामध्ये सुद्धा 2 घटक असतात. एक असतं रक्तद्रव ज्याला आपण प्लाझ्मा असे म्हणतो आणि दुसरं असतात त्या रक्तपेशी ज्याला आपण ब्लड सेल्स असे म्हणतो. आता सगळ्यांनाच माहिती आहे ब्लड सेल्स म्हणजे RBC, WBC म्हणजे लाल पांढऱ्या तांबड्या रक्तपेशी असतात आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत रक्तद्रव म्हणजेच प्लाझ्मा. रक्त सुद्धा 2 विभागांमध्ये विभागलं जातं. पहिला आहे रक्तद्रव, त्याला आपण प्लाझ्मा असे पण म्हणतो, आणि दुसरा आहे त्या रक्तपेशी. ब्लड सेल्स. तर याच्यामध्ये बघा, हा जो रक्तद्रव आहे फिकट ज्याला प्लाझ्मा म्हणतो तो एकदम फिक्कट असा पिवळसर रंगाचा असतो. कशा रंगाचा असतो, पिवळसर, फिक्कट पिवळसर रंगाचा असतो. आणि काहीसा हा आम्लारी धर्मी असतो, म्हणजे त्याचा जो सामू येणार तो 7च्या खालीच येणार, 7च्या वरती येणार. आणि ह्याच्यामध्ये बघा, हा जो रक्तद्रव किंवा हे जे प्लाझ्मा आहे ह्याचा रंग कसा असतो, फिक्कट पिवळसर असा रंग असतो आणि साधारण तो आम्लारी धर्मी दर्शवतो. तसेच याच्यामध्ये जे घटक असतात ते असतात पाणी. पाणी याच्यामध्ये जे असतं ते 90 ते 92% पाणी असतं. तसेच 6 ते 8% प्रथिने असतात. आणि 1 ते 2% असेंद्रिय क्षार. असेंद्रिय क्षार. एक ते 2% असेंद्रिय क्षार हे उपलब्ध असतात. तसेच इतर घटक पण असतात. त्यानंतर येतं अल्ब्युमिन. त्याच्यामध्येच रक्तद्रवात अल्ब्युमिन येतं. ते संबंध शरीरभर पाणी विभागण्याचं काम करतं. म्हणजे आपल्या शरीराला जी दिवसभर ज्या पाण्याची गरज असते ते कोण देतं, अल्ब्युमिन. रक्तद्रवात दुसरा कोणता घटक असतो, अल्ब्युमिन. तर अल्ब्युमिन काय करतं, शरीराच्या विविध भागांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम जे असतं ते अल्ब्युमिन करत असतं. त्यानंतर आहे ग्लोब्युलिन्स. तर हे संरक्षणाचं काम करतं. शरीराच्या संरक्षणाचं काम कोण करतं, ग्लोब्युलिन्स. बघा, रक्तद्रवात कोणकोणते घटक आहेत. पहिला घटक आहेत अल्ब्युमिन. अल्ब्युमिन काय करतो तर शरीराच्या विविध भागांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम करतो. त्यानंतर ग्लोब्युलिन्स. ग्लोब्युलिन्स काय करतं तर शरीर संरक्षणाचं काम करतं. त्यानंतर तिसरा घटक आहेत फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन.
फायब्रिनोजन, फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन, प्रोथ्रोम्बिन. तर हे दोन घटक काय करतात, तर हे दोन घटक रक्त गोठण्याची जी क्रिया असते, तुम्ही बघितलं असाल आपल्याला जखम झाल्यानंतर जखमेतून रक्त बाहेर येतं आणि काही वेळानंतर ते रक्त पूर्णपणे गोठलं जातं, त्याच्या गाठी तयार होताना दिसतात. तर ह्या गाठी कशामुळे तयार होतात, तर रक्तद्रवामध्ये जे फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचं घटक असतं, तर या घटकांमुळे रक्त गोठलं जातं. तसेच असेंद्रिय जी आयन असतात, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, हे चेता आणि स्नायू कार्यांचे नियंत्रण ठेवतात. आपल्या ज्या चेतासंस्था असतात, आपल्या शरीरामधले जे स्नायू असतात, त्यांची कार्य करण्यावर नियंत्रण कोण ठेवतं, तर शरीरामध्ये जी असेंद्रिय आयन उपलब्ध असतात, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, हे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, रक्त हे दोन घटकांमध्ये विभागलेलं असतं, एक रक्तद्रव आणि दुसरं रक्तपेशी. तर रक्तद्रवालाच आपण प्लाझ्मा असे म्हणतो. रक्तद्रव हा फिक्कट पिवळसर रंगाचा असतो, तसेच तो थोडासा आम्लारी धर्मी पण असतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, 90 ते 92% पाणी असतं, 6 ते 8% प्रथिने असतात आणि 1 ते 2% असेंद्रिय क्षार असतात. आणि रक्तद्रवामध्ये हे जे सेमी घटक असतात, अल्ब्युमिन, अल्ब्युमिन काय करतं, तर शरीराच्या संपूर्ण भागापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करतं. ग्लोब्युलिन्स शरीर संरक्षणाचं काम करतं आणि हे जे फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन आहे ते रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये काम करतं. त्यानंतर आपण दुसरा घटक बघणार आहोत, रक्तपेशी. रक्तपेशी सुद्धा दोन प्रकारच्या असतात, रेड ब्लड सेल आणि व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजेच काय, तांबड्या रक्तपेशी, तांबड्या ज्यांना आपण RBC असं म्हणतो, रेड ब्लड कॉर्पलस, आणि तांबड्या व पांढऱ्या ज्यांना आपण WBC, व्हाईट ब्लड सेल्स, ज्यांना आपण WBC असं म्हणतो. तर आपल्या रक्तामध्ये ह्या दोन पेशी असतात, एक तांबड्या पेशी, दुसऱ्या पांढऱ्या पेशी. तर बघा, तांबड्या पेशींनाच आपण लोहित रक्तपेशी सुद्धा म्हणतो. तर ह्या काय करतात, ह्या आकाराने लहान वर्तुळाकारक केंद्रक नसलेल्या पेशी असतात. म्हणजे तांबड्या पेशी ह्या आकाराने लहान आणि अशा वर्तुळाकार आकाराच्या असतात, पण ह्या वर्तुळाला केंद्रक नसतं, मध्यभाग नसतो. तसेच या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसतं. आणि आपल्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते कोणत्या पेशीमध्ये असतं, ते RBC म्हणजे तांबड्या रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन उपलब्ध असतं आणि या हिमोग्लोबिनमुळेच या पेशींना तांबडा किंवा लाल रंग प्राप्त झालेला असतो. तसेच हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. आपण शरीरामध्ये जो ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन ह्याच हिमोग्लोबिनमुळे रक्तात विरघळवला जातो. तसेच रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष RBCs असतात. म्हणजेच समजा आपण 1 मिलीमीटर क्यूब म्हणजे 1 घनमीटर रक्त जर घेतला, पण रक्ताचा जर 1 ड्रॉप घेतला, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 50 ते 60 लाख एवढ्या तांबड्या रक्तपेशी उपलब्ध असतात. म्हणजे रक्ताच्या एका थेंबामध्ये जवळजवळ 50 ते 60 लाख एवढ्या तांबड्या रक्तपेशी आपल्याला आढळून येतात. तसेच RBCची निर्मिती म्हणजेच तांबड्या पेशींची निर्मिती ही अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात. ह्यांची तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात, तर शरीरामध्ये जी अस्थिमज्जा असते म्हणजे जिथे हाडांची निर्मिती होते तिथं तांबड्या रक्तपेशी तयार होतात आणि त्यांचा जो जीवनक्रम असतो म्हणजे त्यांची जी जगण्याची मर्यादा असते ती किमान 100 ते 127 दिवसांचीच असते. याच्यापेक्षा जास्त दिवस त्या जगू शकत नाही. एकदा तयार झालेल्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी हा 100 ते 127 दिवस जगतात, त्यानंतर त्या आपोआप नष्ट होतात आणि त्यांची जागा ह्या दुसऱ्या तांबड्या रक्तपेशी घेत असतात. त्यानंतर बघा, श्वेत रक्तकणिका म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी किंवा WBC. तर या आकाराने मोठ्या असतात आणि केंद्रकयुक्त. आता बघा, ह्या तांबड्या रक्तपेशी ह्या गोल आणि आकाराने छोट्या असतात, परंतु ह्या वर्तुळाला केंद्रक नसतं. या उलट तांबड्या रक्तपेशी ह्या आकाराने गोलच असतात परंतु मोठ्या असतात आणि ह्यांना केंद्रक असतं. तसेच या रंगहीन असतात म्हणजे यांना कोणताच रंग नसतो. जसा हिमोग्लोबिनमुळे तांबड्या रंगपेशींना तांबडा रंग प्राप्त होतो, तसं पांढऱ्या रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन उपलब्ध नसतं, त्यामुळे या पेशींना कोणताच रंग नसतो, त्या रंगहीन असतात. आणि तसेच ह्या रक्ताच्या एका थेंबामध्ये किती आढळतात, जसं
रक्ताच्या एका थेंबामध्ये तांबड्या पेशी ह्या 50 ते 60 लाखापर्यंत आपल्याला दिसून येतात. तसेच रक्ताच्या एका थेंबामध्ये ह्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या 5000 ते 10,000 एवढ्या कमी प्रमाणात आढळून येतात. म्हणजे आपल्या शरीराला जास्तीत जास्त तांबड्या पेशींची गरज असते, पांढऱ्या पेशींची जास्त गरज आपल्या शरीराला नसते. तसेच या पेशींचे 5 प्रकार आहेत: बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट. तसेच पांढऱ्या पेशींची निर्मिती सुद्धा अस्थिमज्जेतच होते. पांढऱ्या पेशी काय काम करतात? तर पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. म्हणजे समजा जर आपण आजारी असलो, आजारी पडल्यानंतर सर्दी खोकला जर आपल्याला झाला तर आपल्या त्या जीवाणूंपासून, त्या बॅक्टेरियापासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्याचे काम कोण करतं? तर ह्या पांढऱ्या पेशी करतात. जर पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली तर ऑटोमॅटिक आपण आजारी पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीरात आपल्या पांढऱ्या पेशीसुद्धा असणे जास्त गरजेचं आहे. तसेच शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर त्या पेशी हल्ला करतात व सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून आपले संरक्षण करतात. त्यानंतर बघा, पांढऱ्या पेशी काय करतात? तर आपल्या शरीराचे संरक्षण करतात. आपल्याला जर जखम वगैरे झाली, त्या जखमेमध्ये जर एखादा सूक्ष्मजंतू असेल तर या पांढऱ्या पेशी त्या सूक्ष्मजंतूंना नष्ट करतात आणि आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. त्यानंतर येतं रक्तपट्टिका किंवा प्लेटलेट्स. बघा, जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो, रक्ताची जेव्हा चाचणी केली जाते तेव्हा आपल्याला रिपोर्टमध्ये हे अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, देन प्लाझ्मा, RBC किती असतात, कोणत्या मर्यादेपर्यंत असतात, किती गरजेचं आहे, हे सगळं आपल्याला त्या रिपोर्टमध्ये दिसून येतं. आता आहेत त्या प्लेटलेट्स म्हणजे रक्तपट्टिका. तिसरा कोणता आहे भाग? तर रक्तपट्टिका. त्यालाच आपण प्लेटलेट्स असं सुद्धा म्हणतो. तर ह्या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकाराचे असतात. या अतिशय आकाराने लहान आणि एकदम अशा छोट्या छोट्या तबकडीच्या आकाराच्या रक्तामध्ये आपल्याला आढळून येतात. त्या अतिसूक्ष्म असल्यामुळे आपल्याला त्या मायक्रोस्कोपच्या साहाय्याने बघायला लागतं. तर रक्ताच्या या 1 घन मिलीमीटरमध्ये सुमारे 2.5 ते 4 लक्ष एवढे असतात. 2.5 ते 4 लक्ष म्हणजे 4 लाख एवढ्या एका रक्ताच्या थेंबामध्ये 2.5 ते 4 लाख एवढ्या प्लेटलेट्स किंवा रक्तपट्टिका उपलब्ध असतात. तसेच या काय कार्य करतात? तर ह्या शरीरामधल्या रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये सहभाग घेतात. म्हणजे आपल्या शरीराला जर जखम झाली त्यातून जे रक्त बाहेर येतं त्या रक्ताला गोठण्याचे काम, रक्ताला थांबवण्याचे काम ह्या रक्तपट्टिका करत असतात. त्यानंतर बघा, रक्ताची कार्य. तर रक्त कोणकोणती कार्य करतं? तर वायूंचे परिवहन म्हणजे रक्तामध्ये जो ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड असतो तो एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे नेण्याचं काम कोण करत असतं? तर ते रक्त करत असतं. रक्ताची कार्य. वायूंचे परिवहन. पहिलं कोणतं आहे? वायूंचे परिवहन. परिवहन म्हणजे काय? तर एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे वायू घेऊन जाणे. तर बघा, फुफ्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच उतींकडून फुफ्फुसांकडे कार्बन डायऑक्साईड आणला जातो. म्हणजे रक्तवायूंचे परिवहन म्हणजे काय? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो शरीराच्या सर्व अवयवांकडे पोहोचवला जातो किंवा अवयवांकडून घेतला जातो. हे काम कोण करतं? रक्त करत असतं. तसेच दुसरं आहे पेशींना खाद्य पुरवणे. पेशींना खाद्य पुरवणे. पेशींच्या वाढीसाठी ज्या अन्नाची गरज असते ते अन्न सुद्धा कोण पुरवतं? तर रक्तामार्फत पेशींना पुरवलं जातं. अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवली जातात. त्यानंतर तिसरं आहे टाकाऊ पदार्थांचे वहन. शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, युरिया, युरिन वगैरे, क्रिएटिन, अमोनिया इत्यादी जे नायट्रोजनयुक्त पदार्थ तयार होतात त्या पदार्थांचे वहन कोण करतं? तर त्या पदार्थांचे वहन सुद्धा रक्त करत असतं. तसेच ते शरीराच्या बाहेर टाकण्याचा जो अवयव आहे त्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा रक्त करत असतं. त्यानंतर आहे शरीर संरक्षण. शरीराचं संरक्षण करण्याचं सुद्धा काम हे रक्त करत असतं.
कशा प्रकारे? तर शरीरामध्ये रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण जे असतात त्यापासून शरीराचे रक्षण करते. त्यानंतर आहे विकर व संप्रेरक परिवहन. विकर व संप्रेरक परिवहन. तर विकर व संप्रेरक परिवहन म्हणजे काय? तर विकरे व संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते त्या रक्तामार्फत तिथपर्यंत पोहोचवली जातात. त्यालाच आपण विकर व संप्रेरक परिवहन असे म्हणतो. त्यानंतर आहे तापमान नियमन. शरीराच्या तापमान नियंत्रण करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? तर रक्त करत असतं. तापमान नियमन ही रक्ताची महत्त्वाची कार्य आहेत. तापमान नियमन म्हणजे काय? तर योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जाते. त्यानंतर शरीरातील सोडियम पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवण्याचे सुद्धा काम जे असतं ते रक्त करत असतं. त्यानंतर रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजन नावाचे प्रथिने जे आहेत ते करत असतात. ही 6 महत्त्वाची कार्य आहेत रक्ताची. त्यामध्ये बघा, पहिलं वायूंचे परिवहन म्हणजे रक्तात मिसळलेले कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन एका अवयवापासून दुसऱ्या अवयवाकडे वाहून नेणे. तसेच पेशींना जे अन्न पुरवठा करणे म्हणजेच पेशींना जे अन्नाची गरज असते ते त्यांना रक्तामार्फत मिळतं. त्यानंतर शरीरामध्ये जे अमोनिया नायट्रोजन सारखे टाकाऊ पदार्थ तयार होतात ते पदार्थसुद्धा रक्तामार्फत शरीराबाहेर पोचवले जातात. तसेच शरीराचे शरीर संरक्षण करण्याचे कामसुद्धा रक्त करत असतं. त्यानंतर विकर व संप्रेरक परिवहन आणि तापमान नियमन म्हणजे आपल्या शरीराचे तापमान कमीत कमी 37 अंश सेल्सिअस एवढं असलं पाहिजे आणि ते तेवढं नियंत्रण ठेवण्याचं काम तर कोण करत असतं? तर ते रक्त करत असतं. त्यानंतर येतो रक्तगट. आता रक्तगट तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की प्रत्येक मानवी शरीरामध्ये जे रक्त असतं त्या प्रत्येकाच्या रक्तात अगदी आपले आई वडील असू देत भाऊ बहीण असू देत सगळ्यांच्या रक्तगट हा वेगवेगळा असतो. सगळ्यांच्या रक्ताचा प्रकार हा वेगवेगळा असतो. तर रक्तगट जे आहेत ते एकूण 4 प्रकारचे आपल्याला आढळून येतात. रक्तगट एकूण 4 प्रकारचे रक्तगट आहेत. सगळ्यात महत्त्वाचे 4 प्रकारचे रक्तगट असतात. त्यातला पहिला ए बी बी आणि ओ हे 4 महत्त्वाच्या प्रकारचे रक्तगट आहेत. आणि हे रक्ताचे गट कशावरून पडतात? तर रक्तामध्ये जी प्रतिजन आणि प्रतिपिंडे ही प्रथिने उपलब्ध असतात यांच्या आधारावर रक्तगट पडले जातात. म्हणजे अगदी माझा रक्तगट ए असेल तर माझ्या वडिलांचा एच असेल असं नाही, त्यांचा बी असू शकतो, आईचा ए बी असू शकतो किंवा ओ असू शकतो. म्हणजे प्रत्येकाच्या शरीर संरचनेप्रमाणे किंवा प्रत्येकाच्या रक्तामध्ये जी प्रथिने आणि प्रतिपिंडे आहेत त्यांच्या आधारावर त्यांच्या रक्ताचा गट हा पडला जातो. तर एकूण 4 प्रकारचे रक्तगट आहेत ए बी आणि ओ. तसेच यांच्यानुसार RH पॉझिटिव्ह किंवा RH निगेटिव्ह यामुळे आणखीन सबटाईप्स म्हणजे सब घटकांमध्ये ह्यांची विभागणी होते. म्हणजे ए पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असतो, ए बी पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो, बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो आणि ओ पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतो. त्यालाच आपण RH असं म्हणतो. RH पॉझिटिव्ह किंवा RH निगेटिव्ह. आणि ह्या RHमुळेच ह्या एका रक्तघटकाचे 2 घटक पडतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे बघा, आपण विचारतो, एखाद्याला विचारलं बाबा तुझा रक्तगट काय, तर सांगतो बाबा माझा रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे. ते कशामुळं? तर हे जे RH आहे त्याच्यामुळेच रक्ताचे परत ह्या घटकाचे 2 उपघटक पडतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. तर बघा, रक्ताचा वापर आपण कसं करतो? समजा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा खूप रक्त निघून गेलं, रक्तप्रवाह झाला, तर त्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळेस काय होतं? तर ज्या व्यक्तींचा रक्तगट एकसारखा आहे, समजा माझा रक्तगट ए आहे आणि त्या ॲक्सिडेंट होणाऱ्या व्यक्तीचा रक्तगटसुद्धा ए पॉझिटिव्ह असेल, तर मी त्या व्यक्तीला त्याला आवश्यक तेवढ्या रक्ताचा पुरवठा करू शकते. यालाच आपण रक्तदान असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आवश्यक असेल तर रक्त देण्याच्या क्रियेला रक्तदान असं
म्हणतात. तसेच हे जे रक्तदान होतं त्यासाठी रक्त बऱ्याच ठिकाणी जे हेल्दी आहेत म्हणजे ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशी लोक रक्तदान करत असतात. तर ते रक्तदान केल्यानंतर ते जे रक्त असतं ते काही ठिकाणी साठवलं जातं, त्यालाच आपण रक्तपेढी किंवा ब्लड बँक असं म्हणतो. त्यामुळे जर एखाद्या पेशंटला एखाद्या व्यक्तीला रक्ताची खूप प्रमाणात गरज असेल तर आपण ब्लड बँकेतून किंवा रक्तपेढीमधून सुद्धा रक्त विकत घेऊ शकतो. त्यानंतर रक्तदाता, जी व्यक्ती रक्त देते किंवा रक्तदान करते तिला आपण रक्तदाता असं म्हणतो आणि ज्या व्यक्तीला रक्ताची गरज असते त्याच व्यक्तीला आपण रक्तग्राही म्हणजे रक्त घेणारी असं सुद्धा म्हणू शकतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, रक्तगटामध्ये एकूण 4 प्रकार आहेत, ए, बी आणि ओ. आणि ह्या RH मुळे काय होतं तर ह्या रक्तगटांचे अजून 2 भागात विभागणी केली जाते, RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह म्हणून. प्रत्येक रक्तगटाचे अजून 2 भाग पडतात, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह. त्यानंतर पुढे येतो रक्तदाब. तर हा जो शरीरामध्ये जो रक्तप्रवाह चाललेला असतो, सुरळीत चाललेला असतो, कधी कधी काय होतं तर शरीरामध्ये जे विविध बदल घडून येतात त्या घटनांमुळे शरीरामध्ये जे रक्त असतं त्या रक्तावर एक प्रकारचा दाब तयार होतो, त्यालाच आपण रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर असे म्हणतात. कधी कधी हा रक्तदाब जास्त असतो, कधी कधी कमी असतो. डॉक्टर म्हणतात बघा आज ब्लड प्रेशर तुमचं जास्त आहे किंवा कमी आहे, तर ते कशावरून तर आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते रक्तवर जो दाब पडतो कमी अधिक प्रमाणात. तुमचा BP लो झाला, तुमचा BP हाय झाला, मग BP म्हणजेच काय तर ब्लड प्रेशर म्हणजे शरीराच्या रक्तावर जो दाब पडला जातो त्याला आपण रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर असे म्हणतो. तो रक्तदाब कशामुळे होतो तर हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यांमधील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते आणि आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर जो रक्ताचा दाब पडतो त्यालाच आपण रक्तदाब असे म्हणतो. हृदय काय करतं सारखं वर खाली हालचाल करत असतं, त्यामुळेच धमन्यांमधील शरीरामध्ये ज्या धमन्या असतात त्यांच्यामधील रक्तप्रवाह हा कंटिन्यू चालूच असतो. पण कधी कधी जेव्हा हृदय आकुंचन पावतं तेव्हा धमन्यांच्या भिंतीवर हा रक्ताचा दाब पडतो एकदमच, आणि तो दाब पडल्यामुळे त्या दाबालाच आपण रक्तदाब असं म्हणतो किंवा ब्लड प्रेशर असं पण म्हणतो. तर शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचवण्यासाठी किंवा रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टॉलिक दाब असे म्हणतात व प्रसरणाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्याला डायस्टोलिक दाब असे म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब म्हणजे निरोगी माणसाचं जे ब्लड प्रेशर असतं तर ते साधारण 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 89 मिलीमीटर एवढं असावं लागतं. आणि हेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी ज्या यंत्राचा वापर करतात त्याला स्पिग्नोमॅमोमीटर असे म्हणतात. तर यामध्येच ब्लड प्रेशरमध्ये एक उच्च रक्तदाब आणि निम्न रक्तदाब हे रक्तदाबाचे 2 प्रकार पडतात. उच्च रक्तदाबालाच आपण हायपरटेन्शन असं सुद्धा म्हणतो. तर माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा म्हणजे हा जो 120/80 किंवा 139/89 हा जो दाब आहे याच्यापेक्षा जर दाब हा 140 झाला किंवा 130 झाला, हा दाब जर वाढत गेला तर त्यालाच आपण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असं म्हणतो. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा आपलं ब्लड प्रेशर वाढतं, रक्तदाब वाढतो तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं, आपल्याला तणाव निर्माण येतो, एक प्रकारची भीती किंवा दडपण येत असतं. म्हणजे उच्च रक्तदाब म्हणजेच काय, आपल्याला हृदयाला ठरलेल्या कामापेक्षा जास्त काम करावं लागतं, त्यामुळेच आपला रक्तदाब जो असतो तो वाढला जातो. यामध्ये दोन्ही सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दोन्ही प्रकारचे जे दाब असतात ते वाढले जातात. तर सिस्टॉलिक दाब बघा, साधारण जो रक्तदाब असतो तो 90 ते 119 मिलीमीटर एवढा असतो. पूर्ण उच्च रक्तदाब हा 120 ते 139 मिलीमीटर एवढा असतो. उच्च रक्तदाबामध्ये जी अवस्था पहिली असते ती 140 ते 159च्या दरम्यान असते आणि जी दुसरी अवस्था असते ती 160पेक्षा कमी अधिक प्रमाणात आढळून येते. म्हणजे जेव्हा आपलं हृदय सगळ्यात ठरलेल्या कामापेक्षा जास्त काम करतं तेव्हा रक्तावरचा दाब वाढला जातो आणि त्यालाच आपण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असं सुद्धा म्हणतो.
तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपला मानवी शरीर व इंद्रिय संस्था हा पाठ पूर्ण झालेला आहे. थँक्यू.